दिंडोशी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास 50,000 रुपयांची लाच घेताना अटक। 10 वर्षीय मुलाचा मामा मामीकडून छळ। नाला सोपारात काही दिवसांपासून इलेक्ट्रिसिटी नसल्याने नागरिक त्रस्त। मारहाणीचा पोलिसांवर केला आरोप। शाहूनगर मधील हत्येचं कोडं सुटलं। भेंडवडच्या भविष्यवाणीत शेतकऱ्यांवर आसमानी संकट तर देशात सत्तांतराचे संकेत। गोंदियात परशुराम जयंती साजरी। नमस्कार, आपण पाहत आहात टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज। मी सोनाली आणि नजर टाकू याच्या सविस्तर वृत्तावर। देशात वाढता भ्रष्टाचार एक मोठी समस्या असताना देशातील सर्व स्तरातून हा भ्रष्टाचार उघडपणे होत आहे। यामध्ये पोलीस खातेही मागे नसून मुंबईतील दिंडोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत माने यांना अँटी करप्शन ब्युरोने रात्री 9:30 वाजताच्या सुमारास 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं असून जयवंत माने यांना मुंबईतील विवादास्पद वरिष्ठांमध्ये नंबर 1 म्हणून ओळख आहे। गेल्या अनेक वर्षापासून मुंबई पोलिसांची प्रतिमा ही धुळीस मिळवणाऱ्या मानेंसाठी या घटना नवीन नसून याआधीही या प्रकारचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत। तसंच माने आणि विवाद यांचा संबंध जुना असून माने यांची आजपर्यंतची पोलीस कारकीर्द कलंकित होऊन संपणार याची सर्वांना आधीपासून कल्पना होती। एक पोलीस शिपाई म्हणून कोल्हापूरमधून आपली कारकीर्द सुरू करणारे जयवंत बाबूराव माने हे 17 पदांवर काम करून 2012 मध्ये दिंडोशीच्या सिनियर पदावर नियुक्ती झाले। या पदावर नियुक्ती झाल्यानंतर 34,800 रुपये पगार असलेले माने हे करोडो रुपयांच्या बेईमानी संपत्तीचे मालक आहेत। अशाच बेईमानीच्या आपल्या कलंकित करिअरमध्ये साल 2011 पासून विभागीय चौकशीचा सामनाही ते करत आहेत। या प्रकरणाची चौकशी ते कार्यरत असलेले मुंबई पोलीसच करत आहेत। 2013 साली जेव्हा कोर्टाने त्यांचा FIR दाखल करण्याचा प्रताप उघडकीस केला त्यानंतर सर्वांना त्यांच्या भ्रष्टाचाराची पातळी लक्षात आली। यामध्ये ते FIR मध्ये नाव टाकण्यासाठी व काढण्यासाठी लोकांकडून पैसे उकळत होते। भ्रष्टाचाराची सर्व सीमा पार करत दिंडोशी क्षेत्रातील भूमी माफियांचे गॉडफादर बनलेले माने यांच्या खाकी वर्दी व त्यांच्या चारित्र्यावर लागलेले हे डाग मुंबई पोलीस किती प्रमाणात साफ करून लोकांना न्याय देऊन त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा देऊ शकतील हे तर वेळच सांगेल। मात्र माने यांचा भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे व त्यांच्या कलंकित कार्यकाळ सर्वांच्या निदर्शनास आल्यामुळे आता सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्यामुळे त्रस्त झालेले व फसलेली जनता आता त्यांच्या विरोधात कोर्टात अपील करणार आहे। त्यांच्या कलंकित कार्यकाळात अनेकांनी अत्याचार सहन केला व अनेक जण न केलेल्या आरोपातही फसले। त्यामुळे आता त्या सर्वांनी मिळून जयवंत माने यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे। भ्रष्टाचार विरोधक ब्युरोचे ACP अनिल गायकवाड ने दिलेल्या माहितीनुसार माने यांनी गुजरातच्या प्रकरणातून एका संदीप जाधव नामक व्यक्तीस वाचवण्यासाठी 2 लाख रुपयाची घूस मागितली होती। त्याचाच पहिला हप्ता म्हणजे 50,000 रुपये घेताना माने यांना रंगेहात पकडला आहे। या लज्जास्पद प्रकरणात पकडल्या गेलेल्या माने यांना सकाळीच प्रसार माध्यमांपासून लपवत अधिकारी घेऊन गेले। मुंबईत पोलिसांच्या कलंकित अधिकाऱ्यांमधील माने यांचे कर्म उघडकीस आले असून त्यांच्या कर्माची फळं मिळण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे। विश्वात नंबर 2 असल्याचा दावा करणारी मुंबई पोलीस आपली छवी कशी सुधारणार हे येणारा वेळच सांगेल। मुंबईतील कांदिवलीमध्ये 10 वर्षीय मुलाचा त्याचे मामा मामी छळ करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या आपल्या गरीब बहिणीच्या मुलाला मुंबईत चांगलं शिक्षण देऊ असं सांगून त्या 10 वर्षीय मुलाला मुंबईत आणलं। मात्र नंतर त्या क्रूर मामा मामीने त्या मुलाला मारहाण करून जबरदस्तीने घरची कामं करण्यास भाग पाडलं। या दोघांनाही कांदिवली पोलिसांनी अटक केली असून त्या 10 वर्षीय निरागस मुलाची सोडवणूक केली आहे। केस रजिस्टर केला आहे 324, 342, 34 लहान मुलांच्या कायद्याप्रमाणे। त्याच्यामध्ये हा 10 वर्षाचा एक मुलगा आहे। त्या मुलाला बिहार येथून जिल्हा पूर्णिया इथून त्या मुलाच्याच मामाने म्हणजे त्याच्या मुलाच्या वडिलांनी मामाकडे त्या मुलाला पाठवून दिला।
त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे याला जरा बघा आणि तुमच्या घरी राहू द्या. आणि त्याला इथे आणल्यानंतर त्या मामा मामीने त्याला वेगवेगळ्या कामाला घरकाम वगैरे त्याच्याकरता वापरलं आणि जर काही चूक केली तर त्याला ते पहिल्यांदा त्यामुळे गेले, नंतर त्याने मारायला सुरुवात केली. हाताने मारणं, लाथ मारणं, हे करणं ते करणं. मध्यंतरी त्याच्या हातून एक कुठलं तरी काहीतरी चूक झाली, त्याच्याकरता त्यांना मग त्याला लाथाबुक्याने मारलं. पुन्हा एक पाईप वगैरे घेऊन चांगला मारला. त्याच्यामुळे त्या मुलाच्या अंगावर काळे निळे सगळं झालेलं होतं. आणि त्याला घरामध्ये रूममध्ये एक दिवस बंद पण करून ठेवला. त्यानंतर तो बाहेर आल्यानंतर बाहेरच्या लोकांनी एकाने पाहिलं त्याला की अरे या मुलाला जास्त मारलं दिसतं. मग त्याने त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याचे आपले उपचार लगेच करून घेतला आणि त्या मुलाची मामांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. मुंबईलगतच्या नाला सोपारातील प्रगतीनगरमध्ये काही दिवसांपासून वीज पुरवठा नसल्याने या ठिकाणचे स्थानिक रहिवासी त्रस्त असून हे जाब विचारण्यासाठी जेव्हा MSCB कार्यालयात गेले असताना नालासोपारा पोलिसांनी तेथे एकत्र जमलेल्या जनतेला हटवण्याचे प्रयत्न केले. या सर्व प्रकरणात या ठिकाणी पोलीस आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या रहिवाशांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला आणि पोलिसांच्या या कृत्याचा प्रतिकार देण्यासाठी म्हणून नागरिकांनी पोलिसांवर दगडफेकचा मारा केला. या सर्व प्रकरणात पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही, परंतु सत्य हे आहे की या घटनेमध्ये पोलिसांनी आरोपाखाली एकूण 34 लोकांना अटक केली असून 200 पेक्षा अधिक लोकांवर केस दाखल करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्व येथील प्रगतीनगरमध्ये काही दिवसांपासून इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे त्रस्त नागरिक काल रात्री 11:30 वाजता MSCB कार्यालयात जमा झाले होते. त्यामुळे तेथील काही वेळात पोलिसांनी येऊन तेथील नागरिकांना हटवण्याचा प्रयत्न करू लागली. यासाठी पोलिसांनी तेथे लाठीचार्जही केल्यामुळे नाराज लोकांनी पोलिसांवर दगडाचा मारा केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून तेथील पोलिसांनी एक राऊंड फायरिंग केली. त्यामुळे अधिकच नाराज होऊन लोकांनी दगडांचा वर्षाव केला असं समजतं. दगडफेकीच्या आरोपाखाली पोलिसांनी 34 लोकांना अटक केली असून 200 पेक्षा जास्त लोकांवर केस दाखल करण्यात आली आहे. एक्चुअली सैटरडे से प्रॉब्लम है जो है ये लास्ट सैटरडे से, तो सैटरडे को इन्होंने बोला कि सब जगह प्रॉब्लम था और संडे को भी लाइट नहीं थी, दिन भर रात भर लाइट नहीं थी और मंडे को 5 बजे लाइट आया है यहाँ पे। स्पेशली करके इधर पे ही सिर्फ मतलब जो इतना एरिया है यहाँ का जो ये ट्रांसफार्मर से जिस पे लाइट चलता है जितना जगह पे, तो ये ट्रांसफार्मर पे जितना लाइट चलता है वहाँ पे ही प्रॉब्लम है और बाकी सब पूरा एरिया में लाइट था मंडे के बाद से। तो ये अभी कल क्या था, फ्राइडे था ना, थर्सडे को भी रात को लाइट चला गया था। तो वो दिन सर लोग आए थे, मतलब वो दिन जो MSCB के बनाने के लिए आए थे, तो उनको बोले कि आप लोग ये बनवाइए तब यहाँ से जाइए। तो पुलिस मतलब वैन आया था उनका गाड़ी यहाँ पे, सर वो लोगों ने समझाया कि मतलब लाइट आ जाएगा तुम लोगों का दूसरे दिन। तो दूसरे दिन ये लोगों ने काम किया, तो उसके बाद में वो भी रात को ट्रांसफार्मर उड़ गया। तो उसकी वजह से फिर लोग जमा हो गए रोड पे और गाड़ी मतलब रास्ते पे सब लोग खड़े थे और गाड़ी रोके थे। तो पुलिस वाले आए तो मतलब सब उन्होंने हटा दिया सबको। फिर उसके बाद में मतलब जब कोई जाने के लिए नहीं तैयार हो रहा था तो उन्होंने मतलब लाठी से मारे वगैरह और भगाए सब। मात्र या सर्व प्रकारावर तेथील रहिवाशांचं म्हणणं अगदी वेगळं असून त्यांच्या म्हणण्यानुसार काल रात्री पोलिसांनी जबरदस्तीने त्यांच्या घराची दारं तोडून निर्दोष लोकांना अटक केली। तसेच यात पोलिसांनी महिलांनाही मारहाण केल्याचा आरोपही स्थानिक लोकांनी लावला आहे। दरम्यान पोलिसांनी घराघरात जाऊन लोकांना बेदम मारहाण करून अटक केल्याची धक्कादायक बाब स्थानिक रहिवाशांनी आमच्या रिपोर्टरशी बोलताना सांगितली। 1 मई को प्रगति नगर एरिया में जो तुलिन में नालासोपारा ईस्ट में है, वहाँ रात को 10 बजे के बाद DP में कुछ फॉल्ट होने के कारण यहाँ का इलेक्ट्रिक सप्लाई सब बंद हो गया। तो वो सप्लाई बंद होने की वजह से नागरिकों में थोड़ी असंतोषी पैदा हुई और वो रास्ते पे आ गए। ये इन्फॉर्मेशन पुलिस को मिलने के बाद पुलिस यहाँ पहुँची, उन्होंने लोगों को समझाया और अश्योर किया कि MSCB के अधिकारियों से बात करके ये कल लगाया जाएगा। वो मुताबिक हमने कल MSCB से बात करके उनके ऑफिसर से बात करके वो DP लगाई और लाइट चालू भी होगी। लेकिन शाम को फिर वही जो नई बैठाई DP थी वो फेल हो गई और पूरा इलेक्ट्रिक सप्लाई बंद हो गया। तो इससे लोगों का गुस्सा और बढ़ गया और वो रास्ते पे आ गए, उन्होंने रास्ता रोको किया।
ये इन्फॉर्मेशन मिलने के बाद हम स्टाफ से यहाँ आए, उनको समझाया, थोड़े बाजू में भी लिए, रास्ता क्लियर किया, लेकिन कुछ घटक वो मॉब में थे जिन्होंने पत्थरबाजी शुरू की। मुंबईतील शाहूनगरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचं कोडं या ठिकाणच्या शाहूनगर पोलिसांनी सोडवलं असून पोलिसांनी या खुनाच्या आरोपात झकेरिया आणि मिर्झाऊर रहमान नामक 2 आरोपींना अटक केली असून या हत्येतील एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। या हत्या प्रकरणात आसिफ असे या मृत असलेल्या व्यक्तीचं नाव आहे। 28 अप्रैल को मॉर्निंग में 9:30 हमको सूचना मिली कि एक डेड बॉडी रहेजा ब्रिज के नीचे पड़ी है। तो वहाँ जाके देखने के बाद ऐसा पता चला कि उसका मर्डर हुआ है, उसका गला काट कर वहाँ पे मर्डर किया गया है, लेकिन उसकी पहचान करने वाला वहाँ पे कुछ भी हमको चीज़ मिली नहीं, तो अज्ञात रह गया। 2 दिन हम वहाँ पे हमारे लोकल इन्फॉर्मर आजू बाजू के इलाके में हमने पता किया कोई मिसिंग है, कोई वहाँ पे नहीं मिल रहा है। हमने वहाँ पे आजू बाजू की पुलिस स्टेशन पे भी इंक्वायरी किया, लेकिन कुछ इन्फॉर्मेशन नहीं मिली थी। लेकिन 2 दिन के बाद एक व्यक्ति हमारे पास आया और वो बोल रहा कि बांद्रा से उसका एक भाई मिसिंग है और उसका कपड़े का उसने वर्णन दिया, उसकी जो ये फिजिक है उसके बारे में उसने वर्णन दिया। तो हमको लगा कि वो वही होगा। फिर उसको बॉडी दिखाने के बाद उसने उसको पहचान लिया कि उसका भाई आसिफ शेख है करके। तो ज़्यादा इंक्वायरी करने के बाद पुलिस ने जब इंट्रोगेशन शुरू किया, उसके दोस्त है, उसके रूम पार्टनर्स है, उसके बारे में जब जानकारी लेना शुरू कर दिया, तब पता चला कि 2 दिन के बाद जब कंटिन्यूस इंट्रोगेशन किया गया, तब उसका एक झकेरिया नामक जो रूम पार्टनर था उसने वहाँ पे टूट गया और उसने कबूल किया। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, तिरोडा, गोंदिया, अर्जुनी, मोरेगाव सहित अनेक ठिकाणी परशुराम जयंतीचे आयोजन सकल ब्राह्मण समाज द्वारा करण्यात आलं होतं। यामध्ये प्रथम भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व आरतीनंतर करून शोभायात्रा काढण्यात आली। या जयंतीनिमित्त लहान मुलांची ड्रॉइंग स्पर्धा व महिलांसाठी आरती ताट सजवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती। महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील ट्रोप विद्यापीठात शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। या विद्यापीठातर्फे दरवर्षी ही शिष्यवृत्ती माध्यम, डिजिटल टेक्नॉलॉजी आणि संवाद विषयातील संशोधन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवड येथील मांडणी ही विदर्भातील शेतकऱ्यांचे पुढील आर्थिक वर्ष पिकांचे उत्पादन व पावसाचे स्वरूप भाकीत करणारी म्हणून 300 ते 3.5 वर्ष जुनी परंपरा व त्या परंपरेवर विश्वास ठेवणारा शेतकरी समुदाय दिवसेंदिवस वाढतच आहे। हेच अक्षय तृतीयेच्या दिवशी भेंडवड येथे जमलेल्या अफाट जनसमुदाय व कडधान्याच्या मांडणीवरून दिसून येते। सदर मांडणी ही अक्षय तृतीयेच्या संध्येला विविध कडधान्य पदार्थाची स्थापना करून घट मांडणी केल्या जाते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी मांडणीतील भाकीत सांगितल्या जाते। आजच्या मांडणीचे भाकीत रामदास महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी जनसमुदायासमोर वर्तविले। भाकिता संदर्भात सविस्तर माहिती त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी दिली। या मांडणीत शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बाब म्हणजे अवकाळी पावसाचे थैमान व गारांचा वर्षाव यामुळे अधिक दुःखाच्या खाईत असलेला शेतकरी अजून खाईत जाणार हेच चित्र दिसत आहे। राजकीय भाकितात देशात सत्तांतर होणार असे भाकीत जनसमुदायातून अबकी बार मोदी सरकार असे नारे देण्यात आले। सारंगधर महाराजांनी सत्ता कोणत्या पक्षाची येणार हे भाकीत केले नसले तरी केंद्रातील सत्तेत बदल होणार हे भाकीत करण्यात आलंय। वेळ झाली इथेच थांबण्याची। जाता जाता नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर। दिंडोशी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास 50,000 रुपयांची लाच घेताना अटक। 10 वर्षीय मुलाचा मामा मामीकडून छळ। नाला सोपारात काही दिवसांपासून इलेक्ट्रिसिटी नसल्याने नागरिक त्रस्त। मारहाणीचा पोलिसांवर केला आरोप। शाहूनगरमधील हत्येचं कोडं सुटलं। भेंडवडच्या भविष्यवाणीत शेतकऱ्यांवर आसमानी संकट तर देशात सत्तांतराचे संकेत। गोंदियात परशुराम जयंती साजरी।